मी माफी मागितली तुमची. तुमच्या माफीचं जाऊ द्या, त्याविषयी नाही बोलायचं मला. मग तुम्हाला भुवनेश्वरी मॅडम बद्दल माहित होतं, तुम्ही मला सांगितलं नाही. या गोष्टीचा मला खूप त्रास झाला, खूप त्रास झाला. एक वेळ मी ते पचवू शकते, पण काय? पण भुवनेश्वरी मॅडमनी त्यांच्या स्वार्थासाठी बजरंगला बाहेर काढलं. हे कसं समजून घेऊ मी? किती डेंजरस माणूस आहे तो, माहिती आहे ना तुम्हाला? आणि एक मिनिट, म्हणजे तुम्हाला असंच वाटतंय काय की आमच्या आईसाहेबांनी बजाला जेलच्या बाहेर काढला? वाटत नाही, मला खात्री. असं काही नाही आहे, मला नाही वाटत असं. अधिपती, मी खरं सांगतेय, मी भुवनेश्वरी मॅडमना बजरंगशी बोलताना पाहिलं होतं. तुम्हाला आमच्या आईसाहेब पटत नाही, त्यांचं वागणं पटत नाही, त्यांचे विचार पटत नाहीत, इतपतूर मी समजून घेऊ शकतोय. खरं तर तुम्ही दोघी गोण्या गोविंदांना राहिला तर मला खरंच चांगलं वाटेल, पण मी त्या गोष्टीची पण सक्ती नाही करू शकत. ठीक आहे, पण तुम्ही हे असले काहीतरी आरोप आमच्या आईसाहेबांवर करू नका. एखाद्या गुन्हेगाराला आमच्या आईसाहेब कवाच थारा देणार नाहीत एवढा नक्की विश्वास आहे माझा. मी खरं सांगते हो, खरंच सांगते. मी बघितलं होतं त्या दोघांना बोलताना. मग तेव्हाचा एखादा व्हिडिओ नाही काढला का तुम्ही? त्या हॉस्पिटलमध्ये वगैरे काढलेली व्हिडिओ दाखवली तुम्ही, तसा मग तेव्हा तुम्ही त्या दोघांना एकत्र बघितलं तेव्हा व्हिडिओ नाही काढला? तुम्हाला राग यायला लागलाय का? मग राग येण्यासारखंच आहे, नाहीतर काय. तो बजा हलकटच आहे, त्याला सोडणारच नाहीये मी. पण त्याचा संबंध तुम्ही असा आईसाहेबांशी जोडताना ते मला काय पटणार नाही, या जन्मात तरी काय पटणार नाही बघा. कसं समजावतो मला अधिपती? प्लीज प्लीज यावेळी तरी माझ्यावर विश्वास ठेवा. त्याला भुवनेश्वरी मॅडमनीच बाहेर काढलंय आणि मी हे पटवून देईन. त्याशिवाय मी शांत बसणार नाही. अजून कुठल्या भाषेत सांगू मी तुम्हाला? मला यो विषय वाढवायचा नाही, मी हात जोडतो तुमच्यासमोर. मला भांडायचं नाहीये तुमच्या संग.